भाजप आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये भाजप असेल आणि सोबत आमदार खासदार जे पक्षफुटी ज्यांच्यावरती चालू त्यांच्यावरती त्यांनी अनेक आरोप केले आहेत. मुळामध्ये सुरुवातीला त्यांनी म्हटलं की ज्या प्रकारे सध्या राजकारण आहे ते घाणेरडं राजकारण आहे आणि हे भविष्यात भाजपला भोगावं लागेल असं सुद्धा ते म्हणतात. नाही, सन्माननीय राजसाहेबांचं जे विधान आहे हे सभागृहाच्या विशेष अधिकाराचं हनन करणारं विधान आहे. सभागृहात त्या विधानाबाबत हक्कभंग प्रस्ताव दाखल होऊ शकतो. मी त्यांच्यासोबत आमदार म्हणून काम केलंय त्यांच्या नेतृत्वात, त्यामुळे कालही आजही आणि भविष्यातही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी काही तशा प्रकारचा प्रस्ताव दाखल करणार नाही, पण त्या विधानाचं समर्थन होऊ शकत नाही. मुळात जेव्हा राजसाहेब स्वतः उद्धव ठाकरे साहेबांसोबत होते तेव्हा हे कसं नाकारता येईल की उद्धव ठाकरेजींनी अशी परिस्थिती निर्माण केली की राजसाहेबांनी बाळासाहेब असताना पक्ष सोडावा, ही परिस्थिती कोणी निर्माण केली? स्वतः उद्धव ठाकरेजींनी निर्माण केली. त्याचे स्वतः जिवंत साक्षीदार ते स्वतः आहेत. तर त्याच्यामुळे नारायण राणे साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्या सगळ्यांना पक्ष सोडावा लागला. त्याला जबाबदार राज ठाकरेजींना माहित आहे की स्वतः उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे जे सोडून जाणारे आहे ते कोणी छोटी शाळेतली मुलं नाहीये. 2-5 लाख लोकांमधून 20 लाख लोकांमधून निवडून येणारे नेते आहेत. त्यांना कळतं बरं काय, वाईट काय, चांगलं काय. तर त्याच्यामुळे कुठेतरी स्वतःच्या घरामध्ये जर काही चुकीचं घडलं ते इकडे तिकडे मोठं दाखवण्यापेक्षा घरचा मालक म्हणून स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यावी लागेल. दुर्दैवानं उभाटा नेत्यांमध्ये ती नैतिकता पण राहिलेली नाही आणि कुठेतरी चिंतन करावं अशा प्रकारचं वातावरण त्यांच्याकडे दिसत नाही. अजूनही अहंकार परम सीमेला पोचलेला आहे. पण ज्या प्रकारे राज ठाकरे टीका करत असतात, देहविक्री हा शब्द त्यांनी वापरणं योग्य. हे बघा, भाजपचा काय संबंध? आता बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे आमदार खासदारांना अंडे फेकून घरात घुसून लोक मारतायत. एवढे ममता बॅनर्जीने तिथे अन्याय अत्याचार केले होते. आता ती लोक जर लोकच रस्त्यावर उतरली, ते आमदार खासदार घरातून बाहेर पडणार कशी? स्वतःला वाचवण्यासाठी ते दुसऱ्या पक्षात चालले. हे कळत नाही का? ही परिस्थिती महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंवरती येऊ शकते. नाही, मुळामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल किती राग आहे ते त्यांना सोडून लोक चालले त्याच्यावरून कळतं. राग नसेल तर सोडून कशाला जाते? म्हणजे असं का होतं? कारण ज्या प्रकारे असं म्हटलं जातं की महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार तयार केला जातो, मग तो आमदार किंवा खासदार होतो आणि मग भाजप त्याला कोण भाजपकडे कोण वळलं? भाजपकडे कोणी वळलं? पुढापुढीच्या राजकारणामध्ये भाजप पुढे असं त्यांचं गणित आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव घेतल्याशिवाय ती राष्ट्रीय बातमी होत नाही. त्याच्यामुळे राष्ट्रीय बातमी होण्यासाठी भाजपचं नाव घेणं ही काही पक्षांची राजकीय आवश्यकता आहे. सचिन नाईक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, जे मातोश्रीशी एकनिष्ठ आदित्य ठाकरेंचे जवळचे मित्र मानले जात होते. सचिन भाऊंचं अभिनंदन. आज उपसभापती झाले. आता मातोश्रीला चिंतन केलं पाहिजे की एवढा जवळ असणारा माणूस का आपल्याला वैतागून कंटाळून जातो. भविष्यात थेट वरळीमध्ये आता आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन आहेत लढत पाहायला वरळीतून आदित्य ठाकरे पण काही फार मतांनी निवडून आले नाहीत. अटीतटीचीच लढाई होती. निवडून यावे, सचिन आहेंनी त्यांना पाठिंबा द्यावा, नीट काम करावं, चांगले काम करा म्हणून त्यांना विधान परिषद दिली होती त्यावेळेस. हे कार्यकर्ता म्हणून दिसतंय ना हे सगळं. तर त्याच्यामुळे आता वरळी विधानसभा तितकी सोपी राहिली नाही. कॅमेरा पर्सन अवधेश करिसम, वैभव पाटील, मुंबई.